आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, योजना फेरी करायची आहे. मग योजनेची फेरी कुठून सुरुवात होईल आपली, विहिरीपासून. मग आपण जे अंदाजपत्रक आपण तपासलेलं आहे ते अंदाजपत्रकानुसार ते विहीर आहे की नाही आहे ते तपासण्याची जिम्मेदारी कुणाची आहे, हे आपली आहे, समितीची आणि ग्रामपंचायतची. ठीक आहे, ते तपासून घ्यायचं आहे व्यवस्थित. असेल तर ओके करायचं, नसेल तर त्याला ते करायला लावायचं. खोली 30 फूट आहे, 50 फूट आहे, जर नसेल केली तर त्याला परत ते करायला लावायचं. बरोबर आहे. त्याच्यानंतर पंप हाऊस मध्ये जे काही इलेक्ट्रिकचे जे फिटिंग असते ते बरोबर भिंतीला ठोकलेली आहे की एका प्लायवूडला ठोकून मग भिंतीला लावलेली आहे, हे सर्व तपासणी करणं गरजेचं आहे. सोबतच त्या पंप हाऊस मध्ये जी मोटर असते ते ISI मार्कची आहे की नाही आहे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि इथे टूल बॉक्स म्हणजे काही बिघाड झाला आपल्या विहिरीमध्ये तर तिथे काही पाने पेन्सिल वगैरे जे काही टूल बॉक्स असते ते आहे की नाही आहे ते सुद्धा तपासणं गरजेचं आहे. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तपासून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जे काही आपली मुख्य पाईपलाईन आहे ती बरोबर 3 फूट खोल जमिनीच्या आहे की नाही आहे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. पण आता हे तर माती खाली गेलेली आहे, पण आपल्याला तपासता येईल का, नाही. तर जेव्हा काम सुरू होतं त्यावेळेस कुणीतरी गेलंच असेल, कोणाच्या लक्षात असेल, त्या व्यक्तीला त्याची शहानिशा करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपले जे एअर वॉल लावलेले आहेत ते व्यवस्थित काम करत आहे की नाही हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. त्याबरोबर नंतर आपण टाकीकडे येऊ. टाकी जी काही लोकसंख्येनुसार आपली टाकी ठरणार आहे. आपण काय बघितलं की 2000 लोकसंख्या असेल तर 1,10,000 म्हणजे 1.25 कोटी लिटर पाण्याची टाकी आपल्याला लागणार आहे. बरोबर आहे. तर त्याच आकाराची टाकी आहे की नाही आहे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वितरण व्यवस्था प्रत्येक घरी ते नळ गेला आहे की नाही आहे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे.